तहसीलदार टोंपे यांच्या हस्ते जिल्हा परिषद हायस्कूल प्रांगण मध्ये झेंडावंदन संपन्न। भारतीय स्वातंत्र्य दिवस हा दरवर्षी ऑगस्ट 15 रोजी राष्ट्रीय सुट्टी म्हणून भारतात साजरा केला जातो। 15 ऑगस्ट 1947 रोजी युनायटेड किंगडमपासून देशाच्या स्वातंत्र्याची आठवण म्हणून या दिवसाचे महत्त्व आहे। याच दिवशी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 च्या तरतुदी लागू होऊन भारतीय संविधान सभेला वैधानिक सार्वभौमत्व प्राप्त झाले होते। दिल्लीतील लाल किल्ल्यावर फडकवलेला भारताचा राष्ट्रध्वज भारताचे प्रजासत्ताक देशात रूपांतर होईपर्यंत राज्याचे प्रमुख म्हणून किंग जॉर्ज 6वे हे कायम होते। 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो। भारताने राज्यघटना स्वीकारली आणि देशाचा सार्वभौम कायदा असलेले भारतीय संविधान लागू करून हा देश प्रजासत्ताक बनला। मोठ्या प्रमाणावर अहिंसक आंदोलने आणि सविनय कायदेभंगासाठी प्रख्यात झालेल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीनंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले होते। त्या अनुषंगाने भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 78वा वर्धापन दिन आज 15 ऑगस्ट 2024 रोजी ठीक सकाळी 9:05 संग्रामपूर तहसील कार्यालयाचे तहसीलदार टोंपे यांच्या हस्ते जिल्हा परिषद हायस्कूलच्या प्रांगणात खूप उत्साहात जिल्हा परिषद हायस्कूलचे संपूर्ण शाळकरी मुलं व मुली तसेच शिक्षक व शिक्षिका तहसील कार्यालयावरील संपूर्ण कर्मचारी तथा तालुक्यातील माजी सैनिक, कृषी अधिकारी व पत्रकार बंधू या सर्वांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत गायन करून तहसीलदार टोंपे यांच्या हस्ते खूप उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले। इयत्ता 5वा वर्ग, जिल्हा परिषद हायस्कूल, शाळा संग्रामपूर। उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला, उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला। नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला, नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला।